मध्ये नवीन पार्लमेंट भवनामध्ये 19 मार्चला गणेश उत्सवाची सुरुवात होत असताना माननीय नरेंद्र मोदी यांनी 4 दिवसाचं एक स्पेशल अधिवेशन ठेवलं आणि महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतच होतो, पण साऱ्या देशभरामध्ये सुद्धा गणेश उत्सव साजरा होतो. लोकमान्य टिळक यांचा लढा जो होता हा स्वातंत्र्याच्या लढ्याला गतिशील करणारा होता आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी यावं आणि स्वातंत्र्याचा लढा हा अत्यंत ॲक्टिव्ह व्हावा म्हणून लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सवाची सुरुवात केलेली होती. तर त्या दिवसाचं औचित्य साधून जे नवीन संसद भवन बांधलेलं आहे त्या नवीन संसद भवनामध्ये 19 तारखेला नवीन संसद भवनामध्ये हे अधिवेशन सुरू झालं आणि त्यामध्ये चांद्रयान जे आहे ते चांद्रयान कसं यशस्वी झालं. चांद्रयान 3 जे आहे हे चंद्रावर जाऊन पोचलं आणि भारत हा जगामध्ये 4था देश हा चंद्रावर जाणारा हा ठरलेला आहे. आणि आपल्याला माहीत आहे की चांद्रयान 2 जे आहे ते जवळजवळ चंद्रावर जवळजवळ पोचलेच असतानाही ते चंद्रावर पोचू शकलं नाही. त्यावेळेला माननीय नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूला जाऊन सगळ्या सायंटिस्टचं अत्यंत आभार व्यक्त केलेलं होतं आणि आपण नाराज होण्याची आवश्यकता नाही. आपण अजूनही धीर सोडता कामा नये आणि चांद्रयान 3 जे आहे हे आपण सक्सेस करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो भारत सरकार द्यायला तयार आहे आणि त्यासाठी जवळजवळ 13,500 कोटी रुपये या चांद्रयानासाठी भारत सरकारने दिले आणि चांद्रयान जे आहे चांद्रयान यशस्वी झालेलं आहे. या चांद्रयानाची चर्चा जी आहे ती चर्चा जगभरामध्ये झालेली आहे. आपल्याला माहीत आहे की पाक व्याप्त काश्मीरचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी सुद्धा भारताच्या संबंधामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची भावना निर्माण झालेली आहे आणि पाकिस्तानच्या नागरिकांच्याकडून सुद्धा भारताचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं चांद्रयान सक्सेस होण्यामध्ये सायंटिस्टचा तर मोठा वाटा आहेच आहे, परंतु त्यांना धीर देणाऱ्या त्यांना पूर्णपणे सहकार्य करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचाही वाटा आहे. इस्रो जी आहे ती इस्रो 1951-52 मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली आणि त्याच्यामध्ये त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मुख्य वाटा आहेच आहे. परंतु नरेंद्र मोदींच्या काळामध्ये चांद्रयान सक्सेस झालेलं आहे. त्यामुळे विरोधक जे आहे ते विरोधक हे नरेंद्र मोदी यांचं नाव टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये सायंटिस्टचा तर सर्वात मोठा वाटा हा सायंटिस्टचाच आहे. त्यांच्या कर्तबगारीमुळेच आपण चंद्रावर पोचलेलो आहोत, परंतु त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचाही वाटा आहे. तर त्या चांद्रयानावरती सुद्धा चर्चा झाली आणि त्यानंतर जे ऐतिहासिक असं जे बिल होतं ते महिला आरक्षणाचं बिल गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं पेंडिंग होतं. 1996 पासून अनेक वेळेला हे बिल पार्लमेंटमध्ये आलं आणि त्यावेळेला मी लोकसभेमध्ये होतो. अनेक वेळेला सोशलिस्ट समाजवादी पार्टीच्या लोकांनी RJDच्या लोकांनी ते बिल अनेक वेळेला फाडलेलं होतं आणि ते बिल पास होऊ दिलं नव्हतं, परंतु नंतर अनेक वेळेला हे बिल आलंही, परंतु ते बिल पास होऊ शकलं नाही. परंतु माननीय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये हे बिल संसदेमध्ये आलं आणि सगळ्या पक्षांचा आम्ही आभार व्यक्त करतो. काँग्रेससह सगळ्या पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि एकमताने हे बिल लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पास झालेलं आहे. राज्यसभेमध्ये मतदानाच्या वेळेला मी होतो. जवळजवळ 12 तास चर्चा राज्यसभेमध्ये या बिलावर झाली आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी ही भूमिका ठोसपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे. आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकर हे लॉ मिनिस्टर असताना 1946 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल जे आहे हे हिंदू कोड बिल संविधान सभेमध्ये मांडलेलं होतं आणि ते एका समितीकडे सोपवण्यात आलं
समितीने 4 वर्ष त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी ते बिल जे आहे ते बिल परत पाठवलं आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर नाराज झाले आणि महिलांना न्याय देण्यासाठी, महिलांना अधिकार देण्यासाठी हे सरकार तयार नाही. त्यामुळे त्यावेळच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने हे बिल पास होऊ दिलं नाही आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी 1951ला आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर आता हे जे बिल आहे ते बिल अत्यंत चांगल्या पद्धतीनं पास झालेलं आहे. तर महिलांना आरक्षण जे आहे ते 2024मध्ये मिळणार का, अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह आपल्या समोर आहे. पण डिलिमिटेशन जे आहे ते 2026मध्ये आहे. त्यामुळं आता 2024ची जी निवडणूक आहे ती 4-5 महिन्यावरती आलेली आहे, 5-6 महिन्यावर आलेली आहे. त्यामुळं 2024मध्ये हे सगळी आखणी किंवा हे सगळं रिझर्वेशन देणं शक्य होणार नाही. पण 2029च्या त्या निवडणुकीमध्ये मात्र महिलांना हे आरक्षण आता मिळणार आहे. आणि आता बिल पास केलं नसतं तर ते 29लाही मिळालं नसतं. त्यामुळं हे बिल पास झालेलं आहे आणि आता एवढी वर्ष आपण वाट पाहिलेली आहे. आता 2029मध्ये हे बिल जे आहे ते बिल लागू होईल. महिलांना त्यामध्ये रिझर्वेशन मिळणार आहे आणि त्या रिझर्वेशनमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या महिलांनाही रिझर्वेशन आहे. परंतु ओबीसीना रिझर्वेशन यामध्ये न राहण्याचं कारण हे आहे की आतापर्यंत ओबीसीना लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचा कायदा झालेला नाही. त्यामुळे सरकारला अगोदर ओबीसीना आरक्षण देण्याचा कायदा करावा लागेल आणि माझ्या पक्षाचा ओबीसीना पॉलिटिकल आरक्षण देण्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. सरकारच्या वतीनं पुढच्या टप्प्यामध्ये हा निर्णय घ्यावा आणि ओबीसी महिलांनासुद्धा त्याच्यामध्ये प्राधान्य मिळावं, अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. एक तर दलित पॅंथरचा सुवर्ण महोत्सव सगळ्या महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात आला आणि त्याचा समारोप जो आहे तो 14 ऑक्टोबरला औरंगाबादमध्ये ठेवलेला आहे. कारण औरंगाबाद शहर जे आहे हे औरंगाबाद शहर हे दलित पॅंथरचा बालेकिल्ला असणारं शहर होतं. नामांतराच्या लढ्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातले लोक या ठिकाणी आले होते. हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक जेलमध्ये गेले होते आणि त्यामुळं औरंगाबाद शहरामध्ये त्याचा समारोप व्हावा म्हणून आम्ही 14 ऑक्टोबरची तारीख ठरवलेली आहे आणि 14 ऑक्टोबरला समारोपाचा समारंभ होणार आहे. एक तर दलित पॅंथरची पुनर्स्थापना करायची का या संबंधामध्ये चर्चा सुरू आहे. विचारवंतांशी बोलून, कार्यकर्त्यांशी बोलून त्या संबंधातला निर्णय लवकरच घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक दलित पॅंथरसारखं एक संघटन जे आहे हे संघटन क्लिअर डेमोक्रेटिक संघटन आहे. हे संघटन अन्यायाचा प्रतिकार करणारी भूमिका मांडणार असलं तरी हे संघटन दलित पॅंथरचं संघटन नक्षलवादी नव्हतं. दलित पॅंथरचं संघटन आतंकवादी नव्हतं. दलित पॅंथरचं संघटन बाबासाहेबांच्या विचारांनी पुढे जाणारं संघटन होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी फिलॉसॉफी आहे ही फिलॉसॉफी शांततेवर आधारलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये दलित अत्याचाराचा किती राग असला तरी त्याचं रूपांतर जे आहे ते हिंसेमध्ये होऊ नये आणि सगळा समाज एकत्रित आला पाहिजे, जाती व्यवस्था संपली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांची होती. आणि त्यामुळं संविधानामध्ये कास्टिझम संपवण्याचा, कास्टिझम खत्म करण्याचा कायदा करण्यात आलेला आहे. पण अजूनही समाजातून जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट होत नाही आहे. आज दलितांवर खेड्यापाड्यामध्ये अत्याचार होत आहे. दलित समाजामध्ये मोठी जागृती होत आहे. दलित समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक काढण्यासाठी जर काही गावकऱ्यांनी विरोध केला तर आमचे लोक आम्हाला फोन करतात, पोलीस स्टेशनला जाऊन भेटतात, DSPला जाऊन भेटतात आणि आम्हालासुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. शिवाजी महाराजांची आपण जयंती काढतात, चांगली गोष्ट आहे. बाकीची उत्सव आपण साजरी करतात, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. पण बाबासाहेब आंबेडकर आमचं दैवत आहे. बाबासाहेब आंबेडकर आमचे महामेरू आहेत आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या मुळंच आम्ही मजबूत झालेलो आहोत
अशा पद्धतीची भावना ठेवणारा हा आमचा समाज आहे. आणि त्यामुळं तो जंग पछाडून तो मिरवणूक त्या ठिकाणी काढतो. त्याचे परिणाम जे आहेत ते अनेक वेळेला अत्यंत गंभीर असे होतात. नांदेडमध्ये मध्यंतरी जो प्रकार घडला त्या ठिकाणी बाबासाहेबांची मिरवणूकच निघत नव्हती. ते गाव जे आहे ते नांदेडपासून एकदम शहराला लागूनच आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूकच निघत नव्हती. परंतु त्या ठिकाणी भालेराव नावाच्या तरुणाच्या प्रयत्नामुळं पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्या ठिकाणी जयंती काढण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मर्डर करण्यात आला. तर अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत ना हां तर असे प्रकरण म्हणजे तो तर आहेच आहे. आपल्या हरेगावचं जे प्रकरण आहे हरेगावचं जे प्रकरण आहे त्या ठिकाणी कबूतर चोरलं अशा पद्धतीच्या चुकीच्या माहितीवर त्या ठिकाणच्या त्या गावगुंडांनी ज्या 4 मुलं जी आहे त्याच्यामधल्या एक मुलगा मराठा आहे आणि बाकीची 3 मुलं दलित समाजाची आहे. त्यांना उलटं टांगून त्या ठिकाणी त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली. अशा पद्धतीच्या घटना जी घडत आहेत त्याला सरकारचं तर लक्ष असलंच पाहिजे, परंतु समाजाच्या स्तरातून सुद्धा तिकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि मी हरेगावमध्ये जाऊन आलो. त्या ठिकाणच्या सगळ्या गावकऱ्यांनी मुलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केलेला आहे आणि ज्यांनी अत्याचार केलेला आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये 4 आरोपी पकडण्यात आलेले आहेत, पण अजून 1 आरोपी पकडणं बाकी आहे. तर मला असं वाटतं की सामाजिक ऐक्य होणं अत्यंत आवश्यक आहे. एकमेकावर अशा पद्धतीचे अत्याचार होणं अत्यंत अयोग्य आहे. त्यासाठी नक्कीच काहीतरी उपाययोजना आखली पाहिजे आणि सरकारनेसुद्धा राज्याच्या सरकारनेसुद्धा 4-6 महिन्यातून अशा दलित अत्याचाराचा आढावा घेतला पाहिजे आणि हे अत्याचार कमी होण्यासाठी काय करणं अत्यंत आवश्यक आहे. समाजामध्ये कशी एकता निर्माण होईल याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न पुढच्या काळामध्ये करायचा आहे. एकतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा NDAसोबत तर दिल्लीमध्ये आहेच आहे, पण महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत आहे आणि आता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 3 पक्ष आणि आमचा RPI जो आहे आणि इतरही काही आमचे पक्ष आहेत. या सगळ्या पक्षांची महायुती आता आहे आणि आमची महायुती आता मजबूत झालेली आहे. 200पेक्षा जास्त आमदार आमच्या महायुतीकडे आहेत आणि त्यामुळं आमचं मिशन आहे की आम्हाला 48 पैकी कमीत कमी 40-42 जागा मिळाल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. माझं माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादांना निवेदन आहे की राहिलेले मंत्री जे आहेत आता 1च वर्ष राहिलेलं आहे. म्हणजे इलेक्शनला पुढच्या ऑक्टोबरमध्ये इलेक्शन येणार आहे. त्यामुळं राहिलेली मंत्रिपदं भरावी आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला 1 मंत्रिपद मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला नक्की आपल्याला मंत्रिपद मिळेल. पण आमचा विस्तार होण्याच्या अगोदर अजितदादांचाच विस्तार झाला, त्यामुळं हा विस्तार अजूनही तर थांबलेला आहे. त्यामुळं आमची सूचना आहे आणि तो दुसरा काही विस्तार करू नका. आता जे हा आपला जो विस्तार आहे तो होणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो विस्तारात लवकरात लवकर करावा. वर्षभरच राहिलेला आहे. काय महामंडळाची चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, डायरेक्टर आहेत. ही सगळी पदं लवकरात लवकर भरावी आणि ज्या कार्यकर्त्यांनी आपणाला सत्तेवर बसवलेलं आहे त्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करावा अशा पद्धतीची आमची CM, डेप्युटी CM यांच्याकडे आमची मागणी आहे. आणि एकनाथ शिंदे हे बदलतील अशा पद्धतीची चर्चा आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार अशा पद्धतीची अफवा पसरवल्या जात आहे, पण एकनाथ शिंदे काय राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि 2 ऑक्टोबर 2024ची जी निवडणूक आहे ती लोकसभेची आणि विधानसभेची एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढू असा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे.
मुझे लगता है कि महिलाओं को जो आरक्षण अभी देने का कानून पास हुआ है उसमें सभी पार्टियों ने सपोर्ट किया है। उसमें और भी कोई बातें लोग कर रहे हैं कि भाई अभी 2024 में होना चाहिए, ओबीसी को आरक्षण देना चाहिए। माननीय राहुल गांधी जी बोल रहे हैं कि ओबीसी को भी आरक्षण मिलना चाहिए, लेकिन जब 60 साल तक कांग्रेस सत्ता में रही तब कभी ओबीसी को आरक्षण देने का निर्णय उन्होंने लिया नहीं। यूपी की सरकार रही और भी कई सरकारें उनकी रही, उस वक्त तो उन्होंने निर्णय लिया नहीं, लेकिन अभी बोल रहे हैं कि ओबीसी को आरक्षण मिलना चाहिए। तो हम उसके विरोध में नहीं है, जरूर सरकार इस पर विचार करेगी, लेकिन महिलाओं का एक ऐतिहासिक बिल जो है ये नरेंद्र मोदी जी के कार्यकाल में पास हुआ है और पूरे देश भर के महिलाओं को 1/3 महिलाएं अभी लोकसभा विधानसभा में आएगी और एक बहुत ही ऐतिहासिक कदम है, बहुत ही क्रांतिकारक कदम है और इसीलिए मैं नरेंद्र मोदी जी का आभार व्यक्त करता हूँ। जो विरोध किया गया है मैम ने, उसके ऊपर क्या बोलना? अभी विरोध करते रहते हैं, अभी लोकतंत्र में क्या किसका मुंह बंद नहीं कर सकते। मतलब विरोध किया है मतलब वो ओबीसी को आरक्षण दे दो ये वो बोल रहे हैं, लेकिन जो हाउस में जब आरक्षण के बिल पर चर्चा हो रही थी या जो वोटिंग हुआ है उसमें सभी दलों में कांग्रेस सहित सभी दलों ने मतलब उसका समर्थन किया है, तो बिल का किसने विरोध नहीं किया है। एक तरफ खासगी नौकरियों का और बाकी का जो है जिस तरह हमारे अपोजिशन के जो सभी पार्टियां हैं, ये पार्टियां मतलब आज एक साथ आई है। जब इमरजेंसी लागू हुई थी तब माननीय इंदिरा गांधी जी ने सब लोगों को जेल में भेजा था, लेकिन उस कांग्रेस पार्टी के साथ गठबंधन करके नरेंद्र मोदी जी को हराने के लिए ये सब लोग इकट्ठा हो रहे हैं। और मैं माननीय ममता बनर्जी है, नीतीश कुमार जी है, शरद यादव जी थे, जॉर्ज फर्नांडिस थे, डीएमके पार्टी थी करुणानिधि की, ऐसी कई पार्टियां मतलब अटल बिहारी वाजपेयी के टाइम पर एनडीए में थी और अभी वो सब लोग कांग्रेस के साथ जाकर मोदी जी को हराने का काम कर रहे हैं। मोदी जी इतना अच्छा काम कर रहे हैं और उसको हराने की भूमिका वो ले रहे हैं। आपने देखा है कि पूरे देश भर में नेशनल हाईवे नितिन गडकरी के माध्यम से बहुत अच्छे बन रहे हैं, लोगों को राहत मिल रही है, लोगों को फ़ायदा मिल रहा है और इसीलिए मुझे लगता है कि ये अपोजिशन ने कितनी भी कोशिश की, कितना विरोध किया, तो ये नेता लोग एक साथ आ रहे हैं, लेकिन जनता हमारे साथ है। 2024 में जो भी लोकसभा का चुनाव आएगा उसमें लास्ट टाइम बीजेपी को 303 सीटें मिली थी 2019 में, अभी 2024 में कम से कम 340-50 तक सीटें मिलेगी, ऐसा हमें पूरा विश्वास है। दलित और मुस्लिम पे अत्याचार बढ़ गया है काफ़ी, उस पर क्या आपकी भूमिका है? मुझे लगता है कि दलित हो, मुस्लिम हो या कोई भी समाज हो, किसी पर भी अत्याचार होना अच्छी बात नहीं है और इसीलिए अत्याचार को रोकने के लिए सरकार की तरफ से कोई उपाय योजना निश्चित करने की आवश्यकता है और इसी तरह के अत्याचार ना हो इसके लिए हम सब लोगों ने भूमिका लेने की आवश्यकता है और वो अत्याचार बंद होना चाहिए, ऐसी हमारी पार्टी की भूमिका है। रिजर्वेशन को लेकर जो है ना, मराठा का बहुत जोर चल रहा है, ओबीसी का भी काफ़ी मसला है और मुस्लिम रिजर्वेशन की भी बात है। हाँ, तो मुस्लिम रिजर्वेशन की जहाँ तक बात है तो जो जिस तरह मेरा मंत्रालय रिजर्वेशन का देखता है, तो जो ओबीसी को आरक्षण मिला है 27%, उसमें मुस्लिम समाज की 80% जातियाँ उसमें आती है। अभी अलग मुस्लिम समाज को आरक्षण देने की मांग भी है, लेकिन अभी उस पर कोई निर्णय नहीं हो पाया है। लेकिन जिस तरह मराठा समाज का आरक्षण का विषय है तो मराठा समाज को आरक्षण का मतलब अमीर मराठा को आरक्षण दे दो ऐसा नहीं है। जिनका ईयरली इनकम 8 लाख के अंदर है उनको आरक्षण देने का मांग मराठा समाज की है और उसके लिए सरकार ने निर्णय लेना चाहिए और मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए। मुस्लिम रिजर्वेशन को उन्होंने कल नई संसद में जो वक्तव्य किया है, क्या आप उससे सहमत हैं? हाँ, जो विदुड़ी जो है ये दिल्ली के भारतीय जनता पार्टी के मेंबर ऑफ पार्लियामेंट है, उन्होंने जो अपशब्दों का प्रयोग किया है, उन्होंने जो दानिश नाम के बहुजन समाज पार्टी के जो मेंबर ऑफ पार्लियामेंट है उनके बारे में उल्टी सीधी बातें की है, ये बहुत बड़ा गलत है और उन्होंने माफ़ी मांगनी चाहिए और भारतीय जनता पार्टी ने भी उनको नोटिस भेजी है और भारतीय जनता पार्टी ज़रूर पार्टी की तरफ से उनके ऊपर एक्शन लेगी
लेकिन कोई भी मेंबर ऑफ पार्लियामेंट हो, किसी का अपमान करने का उनको अधिकार बिल्कुल नहीं है। और विदुड़ी जी ने जो भी मतलब वक्तव्य किया है उससे हम बिल्कुल सहमत नहीं है। और ये एक सवाल ये है कि मुस्लिम आरक्षण शैक्षणिक स्तर पर अगर देखा जाए तो बहुत पिछड़ा है। हम शैक्षणिक स्तर पर 5% आरक्षण मांग रहे हैं, हम दूसरा कुछ नहीं मांग रहे। तो आप नहीं ठीक है, नहीं ठीक है, अभी ऐसा तो अभी नहीं मांग तो रहे, लेकिन अभी हर आरक्षण होगा ऐसा नहीं है। अभी अगर मांग रहे तो अच्छी बात है, सबने मांगना चाहिए, उसके लिए आंदोलन भी करना चाहिए और उसके बारे में सरकार विचार कर सकती है। लेकिन ऐसा हर धर्म के लिए ऐसा नहीं हो सकता कि मुस्लिम भी मांगेंगे, पर क्रिश्चियन मांगेंगे, जैन मांगेंगे, तो ऐसा विषय सरकार के सामने है कि जो मैंने के बारे में क्या है? हाँ, माइनॉरिटी को जो स्कॉलरशिप की स्कीम है वो उनको स्कॉलरशिप मिलनी चाहिए। अगर नहीं मिली होगी तो मैं ज़रूर माइनॉरिटी डिपार्टमेंट से बात करूँगा और माइनॉरिटी के स्टूडेंट को बिल्कुल मतलब छात्रवृत्ति मिलनी चाहिए और उनकी शिक्षा मतलब होनी चाहिए। इसी तरह की मेरी सूचना है। आप राज्यसभा में आवाज उठाएंगे क्या इस पर? हाँ, राज्यसभा में तो आवाज़ उठाओ, मैं तो मंत्री हूँ, मैं आवाज़ उठाने के लिए मतलब आवाज़ उठाने के लिए तो दूसरे एमपी आवाज़ उठाते हैं, मुझे सरकार की तरफ से जवाब देना पड़ता है। लेकिन ठीक बात है, मैं ये इससे सहमत हूँ कि भाई ये माइनॉरिटी के स्टूडेंट पर अन्याय बिल्कुल नहीं होना चाहिए। और हमारे सरकार में माइनॉरिटी डिपार्टमेंट है और स्मृति ईरानी जी के पास ये डिपार्टमेंट है और माइनॉरिटी की देखभाल हमारे सरकार की तरफ से की जाती है। लोकसभा की निवडणूक आप शिर्डी से लड़ने वाले होते। हाँ, लोकसभा हे थांब रे, थांब ना, काय डोकं आउट झालं तुझं. तो आपने मंत्री हाँ, तो मतलब लोकसभा के चुनाव के बारे में तो मैं एक बार शिरडी में 2009 में हारा था, तो शिरडी में लड़ने की इच्छा मेरी है, लेकिन मुझे वहाँ का अंदाज़ा लेना पड़ेगा कि अगर मैं वहाँ दोबारा चुनकर आ सकता है या नहीं आ सकता हूँ। उसका स्टडी करने के बाद ही मैं निर्णय ले लूँगा। तो अभी मेरी फ़िलहाल जो राज्यसभा ये 2026 तक है, तो इसीलिए अभी तक मैंने कोई निर्णय नहीं लिया है। मैं अभी माननीय एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी इनसे बात करके उसमें मैं क्या कर सकता हूँ, हमारे माननीय राधाकृष्ण विखे पाटिल जी है, उनके साथ भी बात करनी पड़ेगी, वहाँ के नेताओं से बात करनी पड़ेगी और उसके बाद मैं निर्णय ले लूँगा। अभी राज्य सरकार जो है तो कॉन्ट्रैक्ट भर्ती कर रहे हैं, ये जो भर्ती कर रहे हैं मोदी जी का एक समान जो अधिकार का कायदा लाने का सोच है, तो उसकी तरफ तो ये नहीं होगा। क्या क्या कह रहे हैं? जो कॉन्ट्रैक्टर की हाँ, भर्ती हो रही है, कॉन्ट्रैक्टर भर्ती वाला हाँ, जो कॉन्ट्रैक्ट की भर्ती का जो है, मुझे लगता है कि सरकार ने इस पर पुनर्विचार करना चाहिए। मतलब कॉन्ट्रैक्ट की जो भर्ती है, ये भर्ती से मतलब जो नौजवानों का नुकसान हो सकता है, लेकिन सरकार की भावना अच्छी है कि भाई जिनको नौकरी आज नहीं है उनको सरकारी नौकरियाँ कब निकलेगी और उनको कब नौकरी मिलेगी, इसीलिए तब तक उनको कॉन्ट्रैक्ट में भर्ती कराने की कोशिश मतलब भावना से ही सरकार ने निर्णय लिया होगा। लेकिन मुझे लगता है कि परमानेंट नौकरियां देने के बारे में सरकार ने सोचना चाहिए और उसके बारे में विचार करना चाहिए। लेकिन फिलहाल सरकार की भावना तो अच्छी है कि उनको कुछ न कुछ तो रोजगार मिलना चाहिए, इसीलिए सरकार ने निर्णय लिया है। लोकसभा में दावा करेंगे क्या? हाँ, औरंगाबाद लोकसभा पर दावा करेंगे क्या? अभी औरंगाबाद संभाजीनगर जो है, ये संभाजीनगर जो जिला अभी नया बन गया है, तो यहाँ कोई हमारा दावा बिल्कुल नहीं है, मतलब यहाँ दावा नहीं।